आमगांव नगर परिषद कार्यालय में कार्यालयीन कार्य हेतु अनुबंध पर कार्यरत दुर्गा कटरे नामक महिला को नगर परिषद द्वारा कार्य से हटाए जाने के विरोध में दुर्गा कटरे ने अपने दोनों नन्ही बेटियों के साथ कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया है। उनकी मांग है कि उन्हें पुनः काम पर बहाल किया जाए, क्योंकि वे दो मासूम बेटियों की मां हैं और घर चलाने के लिए उनकी यह नौकरी ही एकमात्र सहारा है। दुर्गा कटरे को 30 सितंबर 2021 को नगर परिषद में अनुबंध आधारित कार्यालयीन कार्य के लिए नियुक्त किया गया था, लेकिन हाल ही में उन्हें बिना किसी पूर्व सूचना के नौकरी से हटा दिया गया। न तो उनके पास खुद का घर है, न ही कोई अन्य आर्थिक सहारा। ऐसे में दो बच्चियों के साथ जीवन यापन करना उनके लिए बेहद कठिन हो गया है। न्याय की उम्मीद में दुर्गा ने अपनी दोनों बेटियों के साथ तेज धूप में बिना किसी टेंट या सुविधा के आमरण अनशन शुरू कर दिया है। उनका कहना है कि जब तक उन्हें न्याय नहीं मिलेगा वे यहाँ से हटेंगी नहीं, चाहे जान ही क्यों न चली जाए। नगर परिषद के मुख्याधिकारी से जब इस विषय में पूछा गया तो उन्होंने कहा कि दुर्गा कटरे की नियुक्ति अनुबंध पर की गई थी और उनका कार्य संतोषजनक नहीं था, इसलिए उन्हें हटाया गया। इस उत्तर ने महिला की पीड़ा को और भी बढ़ा दिया है। अब देखना यह है कि प्रशासन इस महिला और उसकी मासूम बच्चियों की करुण पुकार को कितना गंभीरता से लेता है। की 3.5 वर्षापासून मी इथं कार्यरत होती, पण माझ्यानंतरही मॅडमनी काही लोकांना लावलेलं आहे आणि त्यांनी का बरं लावले आज ते म्हणत आहेत की आज आवश्यकता नाही आहे माझी। मला एकच विचारायचे आहे की माझी आवश्यकता नव्हती तर या माझ्यानंतर लोक लागले आहेत त्यांची का बरं आवश्यकता होती आणि त्यांना मग कशासाठी लावलं आहे, मलाच का बरं नाही घेतलं। मी आधी काम करत होती आणि आज 2 मुलीची आई आहे, स्वतःचं घर नाही आहे, किरायानं राहत आहे आणि खूप गरजू बाई आहे आणि बघू शकता फक्त 7-8 हजाराच्या जॉबसाठी मी स्वतःचं प्राणही आज जीवही एकदम वाटेवर लावलेला आहे। म्हणजे मला स्वतःच्या जीवाची आज काळजी नाही आहे, कारण मला न्याय हवा आहे सर। आज माझ्या मुली बघू शकता आज मी किती विवश बाई असेल की आज मी आपल्या मुलींचं सुद्धा रात्री इथं थांबवते। कोणी चोर आहे चिटूर आहे काही हो आमच्यासोबत आणि मच्छरामध्ये आहो, आम्ही एवढ्या तापमानामध्ये आहो आणि आपलं जीवाचं एकदमचे आम्ही रोडवर आलेलो आहोत, कारण आमच्याकडे साधन कोणतंही नाही आहे जीवन जगण्याचं, मरण्याशिवाय कोणतंही पर्याप्त साधन नाही आहे। आणि जर आम्हाला हे जॉब नाही मिळाली तर मी इथंच आपलं प्राण त्याग करणार, पण इथून उठणार तर नाही सर, कारण विनाकारण माझ्यावर सर मला काढण्यात आलं आहे। आणि सर जसं काढण्यात आलं तर मॅडमनी 6 महिन्याचं पगार थांबवलं होतं, पगार दिला आणि दुसऱ्या दिवशी मला डायरेक्टली काढलं। आधी सांगितलं असतं 2-3 महिने आधी की काहीतरी तुम्ही करून घ्या, 3 नोटीस दिलं असतं तसं आहे होऊ शकते सर की मी काहीतरी करू इच्छिते होते। त्यांनी मला जसं 41,000 पगार दिलं 6 महिन्याचं, विचार करू शकता माझा 8,000 पगार आहे आणि 41 दिला तर 7,000 कापून दिला। याचाच अर्थ असा आहे की मला 6 महिने पगार थांबवलं होतं। आपण न्याय करा आणि विचार करा, एक बाईचं घर नाही 2-2 मुली, तर त्यांनी 6 महिने कसं थांबावं, त्या बाईने कसं जीवन जगावं, विचार म्हणजे थोडंसं माणुसकी तर आहे ना, तर त्याप्रमाणे तो विचार करू सकता सर। कल से हम यहाँ पर बैठे हैं, अभी तक के कोई अधिकारी ने और किसी ने कोई भी एक्शन नहीं लिया है और आप हमारी कंडीशन देख ही रहे। अगर हमारे मम्मी को कुछ हो जाए, मतलब होना नहीं चाहिए, फिर भी अगर कुछ हो जाए तो इसकी सारी जिम्मेदारी सीओ मैम की होगी। ओपन स्पेस में कोई छत नहीं कोई कुछ नहीं और आप यहाँ पोजीशन पे बैठे सर। अब मम्मी की जॉब ही नहीं रही तो हम कहाँ रहेंगे, घर का किराया भी देना पड़ता है और अगर हमारा घर भी नहीं है तो घर मालक वगैरह भी बोलते हैं कि घर से निकल जाओ, मतलब घर खाली कर दो, तो अब हम कहाँ रहेंगे। यहाँ रहने के बजाय कोई जरिया ही नहीं है हमारे का। त्यांची नियुक्ती कायदेशीर नव्हती, त्यांची नियुक्ती भोयर साहेबांच्या वेळी करण्यात आली होती। त्या नियुक्तीपत्रातही सरळ लिहिलेलं होतं, एका कागदावर फक्त ते नियुक्तीपत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुम्हाला तुमच्या कामात जर दिरंगाई असेल तर तुम्हाला भविष्यात कामावरून काढून टाकण्यात येईल आणि याविरुद्ध तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार नाही। आणि त्यांचं काम पण व्यवस्थित नव्हतं, त्यांना शोकस पण देऊन चुकली होती मी, परंतु त्याचं पण काही उत्तर त्यांच्याकडून आलं नाही। त्यामुळे त्यांना प्रशासनाचा ठरावासहित म्हणजे ठराव घेऊन त्यांना कायदेशीररित्या काढण्यात आलेला आहे, कामावरून काढण्यात। सध्या त्यांच्या विरुद्ध वातावरण म्हणजे ऑफिसमध्ये पण वातावरण खराब व्हायचं, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पण मला एक निवेदन दिलेलं आहे, आत्ताच दिलेलं आहे की जर त्यांना कामावर तुम्ही घेत असाल की ते उपोषणावर बसले, हा दबाव आणून जर त्यांना कामावर घेत असाल तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसू।
त्यामुळं मला पण कारण आणि हे जे लोक आहेत हे समावेशन झालेले आणि परमनंट कर्मचारी आहे. त्यामुळे हे सगळे जर त्यांच्या विरुद्ध म्हणजे यांना जर मी घेतलंय दबावाखाली आणि ते जर उपोषणाला बसले तर ऑफिसचं कामकाज पूर्ण बिघडून जाईल. त्यामुळे यांना मी तसंही त्यांची नियुक्ती ही कायदेशीर नसल्यामुळे त्यांना परत घेऊ शकत नाही. वरून आता ते त्यांनी कलेक्टर साहेबांना लेटर दिलेलं आहे. वरून काय ऑर्डर येतात त्यावर नंतर मी हे करेल. सध्या मी यावर काही